नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी राजकीय वर्तुळातून. पवार गटाचे 8 खासदार आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. खासदार सुप्रिया सुळेंसह खासदार पंतप्रधानांची भेट घेतील. मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मांडल्यास पाठिंबा देणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी शरद पवारांसह खासदार सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे गृहमंत्री अमित शहांना भेटल्या होत्या. दरम्यान शिवसेनेत प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या खासदारांसह तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांनी नुकतीच पंतप्रधान मोदींची भेट घेतली. पंतप्रधान मोदी यांनी या खासदारांना अल्पपहाराचं निमंत्रण दिलं होतं. आता आज पवार गटाचे सर्व खासदार पंतप्रधानांना भेटणार आहेत. त्यामुळे चर्चांना चांगलंच उधाण आलेलं आहे. तर शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि खासदार सुप्रिया सुळे यांचीही भेट झाली. आता त्यानंतर पवार गटाचे खासदार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत. तर त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांबाबत महाराष्ट्रातील कामांबाबत बोलणार असल्याची माहिती सुप्रिया सुळेंनी दिली होती. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दळकर यांच्याकडून. मनोज, पवार गटाचे 8 खासदार आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटताय, काय अधिक अपडेट? बरोबर अंकिता, आपण बघितले तर शरद पवार गटाचे 8 खासदार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वामध्ये आज सर्व खासदार शरद पवार गटाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 11 वाजता दिल्लीमध्ये त्यांच्या निवासस्थानी ही भेट घेणार आहे. आणि आपण बघितलं तर या ठिकाणी काही दिवसांपूर्वी शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलेले होते आणि त्यानंतर सुप्रिया सुळे हे अमित शहा यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा त्यांनी भेट घेतली होती. आणि त्यानंतर आपण भेटता पुन्हा एकदा आता सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वामध्ये शरद पवार गटाचे 8 खासदार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. आणि असं सांगितलं जातं आहे की काही भागामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे आणि त्यामध्ये केंद्राकडून काही मदत केली जाणार आहे. त्या संदर्भात काही चर्चा या ठिकाणी केली जाणार आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिलिमिटेशन बिल हे संसदेमध्ये विधेयक येणार आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा हे सर्व खासदार भेटतात का आणि त्या संदर्भात काय चर्चा होते. पुन्हा शरद पवार गटाचे खासदार हे NDAला आपली समर्थन देतात का हे देखील ते पाहणं गरजेचं आहे. पण या ठिकाणी आता विरोधक देखील आक्रमक झालेले आहे, कारण की सातत्याने विरोधक आता शरद पवार गटावरती टीका करू लागलेत. पहिले शरद पवार जाऊन भेटतात, नंतर सुप्रिया सुळे जाऊन भेटतात आणि त्यांचे 8 खासदार आता जाऊन भेटतात. काय त्यांची नेमकी भूमिका आहे, काय त्यांनी स्पष्ट करावं असं विरोधक या ठिकाणी म्हणत आहेत. पण आपण बघितलं आज महत्त्वाचं म्हणजे सकाळी 11 वाजता काही वेळानंतर 1 तासानंतर या ठिकाणी शरद पवार गटाचे खासदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. आणि या भेटीमध्ये महत्त्वाची चर्चा म्हणजे डिलिमिटेशन विधेयकबाबत होणार का याकडे देखील पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की पुन्हा शरद पवार गटाचे खासदार हे बिलाला या ठिकाणी समर्थन देतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. तसंच एका ठिकाणी दोन्ही पवार गट एकत्र येणार का याबद्दल देखील चर्चा होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. मनोज, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शरद पवारांनी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधानांची भेट घेतली. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंनी अमित शहांची भेट घेतली. आता पवार गटाचे खासदार हे पंतप्रधानांची भेट घेत आहे. कुठेतरी या सगळ्या भेटीगाठींच्या मागे आणखी कुठला राजकीय हेतू असू शकतो का, अशी चर्चा आहे. राजकीय हेतू अंकिता तुम्ही बघितलात तर पहिले शरद पवार स्वतः जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतात आणि त्यानंतर सुप्रिया सुळे हे जाऊन आपण मिळतं अमित शहांची भेट घेतात आणि त्यानंतर पंतप्रधानांची भेट घेतात. आणि आता आपण मिळतं शरद पवार गटाचे 8 खासदार, त्यामध्ये आपण मिळतं अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते पाटील, भास्कर भंगरे, बाळामामा म्हात्रे, बजरंग सोनावणे, अमर काळे, निलेश लंके हे जे खासदार आहेत त्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वामध्ये पंतप्रधानांची भेट घेत आहेत. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे डिलिमिटेशनचे जो विधेयक येत आहे त्याला या ठिकाणी पवार गट संमती देते का, त्यांच्यासोबत राहते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि दुसरं म्हणजे जे दोन्ही पवार गट आहेत ते एका ठिकाणी एकत्र येतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. त्या दोन्ही मुद्द्यावरती या ठिकाणी चर्चा होणार आहे अशी माहिती समज येते. पण या ठिकाणी काय चर्चा होते, कशाबद्दल होते आणि कशा पद्धतीने या ठिकाणी बिलाला समर्थन देतात का आणि पवार गट जर एकत्र कशा पद्धतीने आणि एकत्र येणं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे हे 2 प्रमुख मुद्दे आहेत आणि त्यावरती चर्चा होण्याची शक्यता आहे. पण या ठिकाणी आपण म्हणतो विरोधक देखील आक्रमक झालेले आहेत. ते देखील या ठिकाणी बोलतात की पवार गटाने आपली भूमिका
ही सांगावी आणि त्यांचं मत काय आहे ते त्यांनी सांगावं. कारण की एका ठिकाणी आपण बघितलं तर संसदेमध्ये विरोधकांना अनेक ठिकाणी विरोधक हे एका बाजूने भांडत आहेत आणि दुसऱ्या बाजूने आपण बघितलं शरद पवार गट हे एका ठिकाणी भेट घेतात. त्यामुळे विरोधक या ठिकाणी आक्रमक भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. पण आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. पवार हे आपण बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत, त्यांचे खासदार आहेत ते, आणि ते 11 वाजता घेणार आहेत आणि त्यामध्ये काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अंकिता, निश्चित या भेटी संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास खूप धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे पवार गटाचे 8 खासदार हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी जात आहे. 11 वाजता या भेटीचं नियोजन करण्यात आलेलं आहे. तर या भेटीमध्ये आता नेमक्या काय काय चर्चा होतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. कारण मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मांडल्यास पवार गटाच्या खासदारांचा पाठिंबा मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. रामदास कदमांकडून शरद पवारांचं कौतुक करण्यात आलं. पवारांच्या मनात काय कुणालाच कळत नाही. पवारांच्या राजकारणाचा अंत कधी लागणार नाही. पवारांच्या खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेतली तर चांगलंच आहे. पवार संकुचित वृत्तीचे